नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्समध्ये. मित्रांनो, 6 मे 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक आपल्या अधिकृत वेबसाईटवर पब्लिश केलेले होते. हे पत्रक महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ च्या 2 मोठ्या पदांच्या चाळणी परीक्षेबाबत आहे. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज केला असेल तर तुमचा अभ्यासाचा वेग आता वाढण्याची वेळ आलेली आहे, कारण आयोगाने परीक्षेची तारीख आणि वेळापत्रक जे आहे ती जाहीर केलेलं आहे. तर मित्रांनो, आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2 वेगवेगळ्या जाहिरातींसाठी ही परीक्षा होणार आहे. काय माहिती आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. ऑफिशियल PDF आणि डॉक्युमेंट मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे वेबसाईटची, तिथे जाऊन तुम्ही आर्टिकल रीड करू शकता. सर्वप्रथम पहिली जाहिरात काय आहे तर बघा, जाहिरात क्रमांक तुम्ही पाहू शकता 88/2025. ही जाहिरात आहे पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या पदासाठी. आणि दुसरी जाहिरात आहे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या पदासाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परीक्षा पारंपरिक पद्धतीने म्हणजेच कागदावर ऑफलाईन होणार नसून ती संगणक प्रणालीवर आधारित असणार आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT एक्झाम असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी पहिल्यांदाच CBT देणार आहेत त्यांनी ऑनलाईन टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करणं जे आहे ते सुरू करणं खूप जास्त फायद्याचं ठरेल. आता आपण बघूया परीक्षेची तारीख आणि वेळ. मित्रांनो, कॅलेंडरमध्ये नोंद करून ठेवा, कारण तुमची परीक्षा 11 जून 2026 रोजी होणार आहे. ही परीक्षा संध्याकाळच्या सत्रात होईल. परीक्षेची वेळ आहे सायंकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आयोगाने 3 प्रमुख शहरांमध्ये परीक्षा केंद्रे दिली आहेत. 3 प्रमुख शहरे कोणती तर बघा, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. तुमचे निश्चित परीक्षा केंद्र कोणते असेल हे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर परीक्षेच्या काही दिवस आधी कळवण्यात येणार आहे. आता या प्रसिद्धीपत्रकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा नीट समजून घेऊया. आयोगाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या दोन्ही पदांसाठी पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त हे दोन्ही पदांसाठी एकच सामायिक चाळणी परीक्षा म्हणजेच जॉईंट स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे. याचा अर्थ काय तर बघा, तुम्हाला 2 वेगवेगळे पेपर द्यायची गरज नाही. 11 जूनला जो एकच पेपर होईल त्यातील गुणांच्या आधारे प्रत्येक पदासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच परीक्षेच्या मार्कावरून तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाच्या मेरिट लिस्टमध्ये तुमची निवड ठरली जाईल. जसं राज्यसेवेची एक्झाम असते, किंवा तुम्ही कंबाईनचे एक्झाम्स वगैरे दिले असतील, किंवा इतर एक्झाम्स. आणि तसंच याच्यामध्ये आहे, फक्त ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आहे आणि पुढची निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. काही विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासक्रमाबद्दल शंका असेल तर आयोगाने पत्रात नमूद केले आहे की या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रियेचा संपूर्ण तपशील MPSCच्या अधिकृत वेबसाईटवर आधीच प्रसिद्ध केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन तो डाउनलोड करू शकता. तसेच तुमच्या परीक्षा केंद्राची अचूक ठिकाण आणि इतर सर्व महत्त्वाच्या सूचना आयोगाकडे स्वतंत्रपणे लवकरच कळवण्यात येतील. जसे अपडेट येतील तसे मी सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की सांगेन. मित्रांनो, 11 जूनला परीक्षा आहे, म्हणजेच आता तुमच्याकडे मोजकाच वेळ उरलेला आहे. रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर द्या आणि जुने पेपर सोडून बघा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत जे परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, MPSCच्या अशाच अचूक आणि फास्ट अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.